पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून श्री राम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, सर्वांना सर्वात पहिले दोन कामं करायचं, ते म्हणजे एक तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसरं म्हणजे कमेंट करायचे आहे जय श्री राम नावाचे। ओके, तर पटकन कमेंट करून टाका। बाकी मित्रांनो, जो काही इव्हेंट असेल तर तो उद्याच्याला आहे, तर त्याच्या निमित्त काल एक आपण व्हिडिओ केला होता आणि आजची जी काही डिझाईन असेल ही सुद्धा आपण सिंगल मॉडेलर या ठिकाणी क्रिएट केलेली आहे। तर कालच्या व्हिडिओची जी काही थंबनेल असेल ती आता तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एकदम जबरदस्त जी काही डार्क कलरची थीम असेल तर ती या ठिकाणी तयार केली होती। ज्यांना कोणाला तो व्हिडिओ बघायचा असेल त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ चेकआउट करू शकता। आणि त्या व्हिडिओमधला जो काही पासवर्ड असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, आणि सोबतच आजच्या व्हिडिओचा जो काही पासवर्ड असेल तो सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे। त्याच्यामुळे बिलकुल या ठिकाणी टेन्शन घेऊ नका। आणि जे कोणी फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ या ठिकाणी बघायला आले असतील तर भावांनो, आपण या ठिकाणी अशाच पद्धतीनं फ्रीमध्ये जे काही मटेरियल असेल ते या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो। तुम्हाला सुद्धा फ्री वाला मटेरियल या ठिकाणी डाउनलोड करायचं असेल आणि पुढे चलून सुद्धा जर मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही आहे। ओके, त्यासाठी तुम्हाला खाली जे लाल रंगाचं सबस्क्राइब नावाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सोबतच बाजूला दिसत असलेल्या घंटीच्या आयकॉन सुद्धा दाबायला तुम्हाला या ठिकाणी विसरायचं नाही आहे। ओके, एवढे दोन कामं तुम्हाला करायचे आहेत, बाकी सगळे काम करण्यासाठी तुमचा भाऊ या ठिकाणी अवेलेबल आहे। तर मित्रांनो, दुसरं एक काम आहे ते म्हणजे इंस्टाग्राम। ओके, तर बऱ्याच जणांना काय प्रॉब्लेम्स असतात, काही जणांचे काही इश्यू येतात, काही जणांना ॲप्लिकेशन चालत नाही, कोणाची फॉन्ट ॲड होत नाही किंवा कोणाचं अजून दुसरं काय असतं। ओके, तर मित्रांनो, असे जर प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर तुम्ही मला जाऊन इंस्टाग्रामला मेसेज करू शकताय, त्या ठिकाणी मी सर्वांना रिप्लाय करत असतो। काही जणांना रिप्लाय थोडासा लेट मिळत असतो, तर कालचे जे काय असेल मेसेज मी लगभग या ठिकाणी कव्हर केले होते, तर काही जणांचे उरले असतील त्यांना आजच्या दिवसामध्ये जो काही मेसेज असेल त्याला रिप्लाय या ठिकाणी मिळून जाईल। बाकी मित्रांनो, तुम्हाला जर काय अडचण असेल तुम्ही सुद्धा या ठिकाणी जाऊ शकताय आणि मला मेसेज या ठिकाणी करू शकता। आणि या ठिकाणी एक फॉलो नावाचं बटन असतं, त्याच्यावर क्लिक केलं नसेल तर त्याच्यावर पटकन या ठिकाणी क्लिक करून टाका, जेणेकरून या ठिकाणी मी जे काही अपडेट टाकत असतील, रील्स असतील, पोस्ट असतील किंवा जे काही स्टोरी वगैरे असेल ते सर्वांची जे काही नोटिफिकेशन असेल ती तुम्हाला या ठिकाणी मिळत राहील। ओके, तर मित्रांनो, आता चला जास्त वेळ न घेता आपण जाऊयात आपल्या आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल या ठिकाणी पाहण्यासाठी। ओके, तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तर कालच्या जे काही डिझाईनची आपली थंबनेल असेल ती परत एकदा दाखवतो या ठिकाणी। तर डायरेक्ट कोणी या ठिकाणी व्हिडिओ बघायला आला असेल तर भावांनो, काल एक आपला व्हिडिओ आला, तर त्या व्हिडिओची जी काही लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि जो काही पासवर्ड असेल त्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला, तुम्ही जाऊन फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल या ठिकाणी डाउनलोड करू शकता। ओके, त्याच्यानंतर बारी आहे आजची जी काही आपली डिझाईन असेल तर त्या डिझाईनची। ओके, तर स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर डार्कवाली जी काही थीम असेल ती आपण या ठिकाणी यूज केलेली आहे, पण त्याच्यासोबत जे काही लाईट इफेक्ट्स असतील तर आपल्या डिझाईनमध्ये आपण या ठिकाणी आणले होते। तर बाकी जी काही डिझाईन असेल ती तुम्ही या ठिकाणी डाउनलोड केल्याच्या नंतर चेकआउट करून घ्या। ओके, तर जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड खुल्लं या ठिकाणी दिलेलं आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये एकाने प्रश्न विचारला होता की दादा तो जो काही टेक्स्ट असेल तो टेक्स्ट टाकून नको देऊ, कारण तो टेक्स्ट फक्त त्या इव्हेंट पुरताच मर्यादित आहे, नंतर आम्हाला ते बॅकग्राऊंड यूज करता येत नाही। त्याच्यामुळे जे काही खुल्लं बॅकग्राऊंड असेल तर खुल्लं बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्हाला दिलेला। आता हे बॅकग्राऊंड तुम्ही तुमची बर्थडेची डिझाईन असेल किंवा अजून तुम्हाला दुसरी कोणती डिझाईन करायची असेल तर ती डिझाईन करते वेळेसला सुद्धा याला काय करू शकता, यूज करू शकता। ओके, त्याच्यानंतर एक कॉम्बो दिलेला आहे, कॉम्बोमध्ये जे काही आपलं अयोध्येचं श्रीराम मंदिर असेल ते मंदिर आणि सोबतच प्रभू श्रीरामांचा जो काही पीएनजी असेल तर तो पीएनजी दोन्ही या ठिकाणी अटॅच करून दिलेला आहे। तर जशाच तसं स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यानंतर नेमप्लेट, मॉडेलचं नाव, त्याच्यानंतर जी काही आपली मेंटेक्स पीएनजी असेल ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि बाकीच्या जे काही सर्व पीएनजी असतील ते तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। ओके, तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कुठेही कसल्या पद्धतीचा प्रॉब्लेम वाटला असेल तर इंस्टाग्राम धडकन मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मेसेज या ठिकाणी करू शकताय। आणि जो काही ग्रुप बॅनरचा व्हिडिओ असेल तो करायचा काय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। जर पटकन तुमचे रिप्लाय आले या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तर जे काही व्हिडिओ असेल तर करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल, आणि जर नाही आले समजा तर हा आपला शेवटचा व्हिडिओ असेल। मग बाकी भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।